आपल्या शाळेच्या लता मंगेशकर ज्या उपजत आहेत बहिणाबाई चौधरी, कुठलं शिक्षण न होता त्यांना वरदान भेटलेले आहे देवाकडनं, परमेश्वराकडनं. त्यांना राहवलं नाही, खिचडी करता करता त्या पळत आल्यात. या सोहळ्यामध्ये त्याही सामील झाल्यात. ते आपण तुमच्यासाठी काहीतरी गाऊन दाखवणार आहे. ऐकायचंय लक्ष्मीबाईचं गाणं? ठीक आहे, टाळ्या वाजवा मावशीसाठी. रावणे विठ्ठला करी, रावणे विठ्ठला करी, सुनी सुनी वाटे तुझी पंढरी, सुनी सुनी वाटे तुझी पंढरी. पंढरी करून कार गेला तू माझ्या विठ्ठला, पंढरी करून कारे गेला तू माझ्या विठ्ठला. तुझ्या बिना पंढरी किती सोनी सोनी लागते, लवकर ये माझ्या पांडुरंगा, लवकर ये माझ्या विठ्ठला. सुनी सुनी वाटे तुझी पंढरी, सुनी सुनी लागे तुझी पंढरी. संत सावकारच्या मळ्यात कारे गेलास माझ्या विठ्ठला, संत सावकारच्या मळ्यात कारे गेलास तू माझ्या विठ्ठला. तुझ्या बिना करमत नाही मला रे माझ्या विठ्ठला, पुरवत माझ्या मनाला, पुरवत माझ्या जीवाला. सुनी सुनी वाटे तुझी पंढरी, सुनी सुनी लागे तुझी पंढरी. आवडलं? मावशी कोणत्या शाळेत शिकली का रे? मावशीची शाळा माहिती का तुम्हाला? मावशीला कोणत्या कला शिक्षकानं शिकवलं का? कोण्या गायकानं शिकवलं का? याला म्हणतात उपजत नैसर्गिक वरदान. यांना परमेश्वराचं वरदान आहे आणि त्यांना राहावला नाही. ज्यांच्यात तो असतो तो राहत नाही, तो येऊन उगवून दाखवतो बेटा. असंच कला असलेली आपल्या शाळेची ही विद्यार्थिनी आहे. तिनं तुमच्या समोर गीत घेऊन येणार आहे. हा, रितिका आणि लड्डू अनिरोध जागेवर बसतील. लड्डू, ए लड्डू मम्मीकडे जाय तुझ्या. ए रितिका, काय झाले तुम्हाला? इकडे येऊन बसा. कोण बसली? इकडे येऊन बसा तुम्ही. या मुस्तफा, तुला काय करायचंय? मला नाचायचंय. ये इकडे, ये ये लवकर ये. चला इकडे, आता येऊ नका मध्ये मध्ये.